अशा लोकांसमोर नेहमी आनंदी राहा ज्यांना तुम्ही अजिबात आवडत नाही. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांना शांततेने जगू देणार नाही. जेव्हा आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देतं तेव्हा जुन्या चुका परत करण्याची चूक कधीच करू नका. स्वतःला एवढं मोठं बनवा की तुम्हाला कोणीही असं म्हणलं नाही पाहिजे की माझ्याशिवाय तुझं कसं होणार. जेव्हा केव्हा तुम्ही मनातून खचलेले असाल तेव्हा एकटे असतानाच रडा, कारण दुनिया तमाशा पाहण्यामध्येच तरबेज असते. स्वप्न तुमची असतील तर तुम्हालाच ती पूर्ण करावी लागतील. ना परिस्थिती तुमच्या मनाप्रमाणे असेल ना लोक तुमच्या मनाप्रमाणे असतील. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. छोटं मन असल्यावर कोणीही मोठं होत नाही आणि तुटलेल्या मनाने कोणीही उभं राहू शकत नाही. जे ठोकर खाऊन चालायला शिकलेले असतात, जे अडचणींचा सामना करत पुढं आलेले असतात, अशा लोकांना खाली आणणं खूप कठीण काम असतं, कारण अशी माणसं आतून मजबूत झालेली असतात. जिथे तुमच्या नाराज होण्याची कदर नसेल तिथे नाराज होणं सोडून द्या. शांत बसणं ही एक साधना आहे आणि विचार करून बोलणं ही एक कला आहे. माफ तेच करू शकतात जे आतून मजबूत असतात. कमजोर लोक तर फक्त बदला घेण्याच्या आगीमध्ये जळत राहतात. रडणं कमजोरी नसते, तर कधी कधी रडल्यामुळे माणूस आतून मजबूत होतो. समोरच्याला मदत करण्यासाठी श्रीमंत असणं गरजेचं नाही, तर मदत करण्यासाठीचा हेतू चांगला असणं गरजेचं असतं. वाईट लोकांचं चांगलं कधीही करायला जाऊ नका, कारण तुम्ही विंचवाला कितीही जपलं तरी तो तुम्हाला डंखच मारणार. जे होऊन गेलं आहे त्याचा विचार करत बसू नका. जे मिळालं आहे त्याला गमावू नका. यश त्यांनाच मिळतं जे वेळ आणि परिस्थितीवर रडत बसत नाहीत. जिथे कवडी मोलाचे लोक स्वतःचं गुणगान करत असतात अशा ठिकाणी शांत राहणं चांगलं असतं. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्या जीवनात खूप मोठा बदल घडवून आणते. हे गरजेचं नाही की तुमचं वय किती आहे, तर हे गरजेचं आहे की तुम्ही कोणत्या वयाप्रमाणे विचार करता. काही नाती देवच खराब करतो, कारण आपलं आयुष्य खराब होऊ नये असं त्याला खूप वाटत असतं. एखाद्या महान ध्येयासाठी प्रयत्न करा, मग पहा ज्या लोकांनी तुम्हाला गमावलं आहे ते आयुष्यभर रडत राहतील. कधीही निराश होऊ नका. आयुष्य अचानक कुठूनही चांगलं वळण घेऊ शकतं. माणसानं नेहमी दुसऱ्यांच्या चुकांमधून शिकलं पाहिजे, कारण कोणाकडेही एवढं आयुष्य नाही की तो चुका करून शिकेल. तुमचा आनंद आणि तुमची प्रसन्नता तुमच्या जवळ ठेवा, कारण आजकाल लोकांची नजर खूप लवकर लागते. जोपर्यंत तुम्ही घाबरत राहाल तोपर्यंत तुमच्या आयुष्याचे निर्णय दुसरे लोक घेत राहतील. जीवनात अर्ध दुःख तर चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवल्यामुळे मिळतं, म्हणून अपेक्षा स्वतःकडून ठेवा. दुःख कधीही मिळणार नाही. कोणालाही माफ करणं आणि कुणाचीही माफी मागणं एक ताकद आहे, एक कमजोरी नाही. काही नाती अशी असतात त्यांच्याबरोबर राहणं पण अवघड असतं आणि त्यांच्याशिवाय राहणं पण अवघड असतं. लोकांना वेळ द्यायला शिका, नाती आपोआप मजबूत होतील. मानली तर मजा आहे, नाहीतर जीवनात अडचणी तर रोजच आहेत. कोणीही मुलगा किंवा मुलगी तुम्हाला धोका देऊ शकते, पण तुमची मेहनत तुम्हाला कधीही धोका देऊ शकत नाही. एखाद्या लहान मुलाप्रमाणे वागा आणि जगा एखाद्या राजाप्रमाणे. लोकांनी थोडं तुम्हाला वाईट बोललं पण पाहिजे, ते गरजेचंही आहे, कारण दररोज कौतुक ऐकायला मिळालं तर तुम्ही पुढे कसे जाणार. सर्वात अनमोल गोष्ट. एका प्रसिद्ध वक्त्याने हातात 500 रुपयांची नोट दाखवत आपल्या सभेची सुरुवात केली. हॉलमध्ये बसलेल्या लोकांना त्याने विचारलं, ही 500 रुपयांची नोट कुणाला पाहिजे. हॉलमध्ये बसलेल्या खूप साऱ्या लोकांनी हात वर केला. यावर तो म्हणाला, मी ही नोट हॉलमधील कोणा एका व्यक्तीलाच देणार आहे, परंतु मला आधी हे काम करू द्या. आणि त्याने ती नोट चुरगळली आणि तो म्हणाला, आता मी ही नोट चुरगळली आहे, आता कुणाला पाहिजे. तरी सुद्धा हॉलमधील बऱ्याच लोकांनी हात वर केला. यावर तो म्हणाला,
आता मी आणखीन एक काम करतो आणि ती नोट खाली फेकतो. ती नोट पायाने तुडवू लागतो आणि पायाने तुडवून झाल्यानंतर ती नोट उचलून पुन्हा विचारतो की आता ही नोट खूप घाण झालेली आहे, यानंतर सुद्धा कोणाला ही नोट पाहिजे का? तर यावर हॉलमधील लोकांनी पुन्हा हात वर केला. त्यावर तो म्हणाला, मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाचा धडा शिकलो आहे, कारण मी या नोटेबरोबर खूप काही केलं तरी देखील ही नोट तुम्हाला हवी आहे, कारण या नोटेची किंमत अजूनही 500 रुपयेच आहे. जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो. कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असं वाटू लागतं की आपली काहीच किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडलं ते घडू द्या, किंवा भविष्यात घडेल घडू द्या, म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही स्वतः खूप अनमोल आहात, ही गोष्ट कधीच विसरू नका. अतिविचार करून किंवा डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊ नका. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.